लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यामध्ये राचन्नावाडी गावाजवळ बस जी आहे ती स्कूल बस उलटलेली आहे आणि आपण पाहू शकतो अशा पद्धतीनं चाकूरच्या रुग्णालयामध्ये विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। या बसमध्ये 30 ते 40 विद्यार्थी असल्याचं सांगण्यात येत आहे। एकूण जर लक्षात घेतलं तर 3 ते 4 विद्यार्थी जे आहेत ते गंभीररित्या या घटनेमध्ये जखमी झालेले आहेत। सांडोळ महांडोळ हे जे गाव आहे चाकूर तालुक्यातलं, या गावातून राचन्नावाडीकडे म्हणजे जिथे ते विद्यालय आहे त्या विद्यालयाकडे ही बस निघालेली होती आणि ड्रायव्हर जो आहे तो मोबाईलवर बोलत होता आणि त्यामुळं हा अपघात घडल्याचं विद्यार्थी सांगतात। आपण विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत। काही विद्यार्थी आहेत ज्यांना किरकोळ जी मार आहे तो या घटनेमध्ये लागला होता। मला सांगा, तुम्ही त्या बसमध्ये होतात का? हां, काय झालं? मग सकाळी निघालेलं होतं तुम्ही? आम्हाला लवकर चला चला असं म्हणत होते। आम्ही गेलो, मग नंतर थोडा वेळ चालले की मग मोबाईलमध्ये बोलायला लागले फोनवर बोलले की मग मागं बघला ते मग ती चाक खाली गेला, मग गाडीच पडली खाली। गाडीच उलटली? हां, किती जण होतो तुम्ही बसमध्ये? 30-35 होतो। मला सांगा, किती जण होते त्या बसमध्ये? 35 जण होते। दररोज येणं जाणं करतात? हा, रोजचं येणं जाणं राचन्नावाडीला। म्हणजे ड्रायव्हर फोनवर बोलत असल्यामुळे झालं? हा, ती नवीन होता, अगोदरचा ड्रायव्हर वारीला गेलाय, मग ती नवीन ठेवल्यामुळं त्यानं काय की लेकरं म्हणले, कानामध्ये हेडफोन होतं, त्यानं बोलत होतं फोनवर त्याच्या घरच्याला, आम्ही आवाज दिला तरी बघत नव्हतं, त्याच्यामुळं त्यानं खड्ड्यामध्ये घातलं, काय की गाडी पलटी झाली। मग गावाच्या जवळ होते लेकरं, रडत चिरकत आल्याला आम्ही गेल्यानंतर आमचे लेकरं आम्ही ही करून मग फोन केल्यानंतर मग दवाखान्यात आणलं। किती मुलांना लागलंय वगैरे? 15 लेकराला लागले। 15 मुलांना कुठे? हाताला? कोणाला? हां, हाताला, डोक्याला, परत कुणाला हे झालंय असं लागले। लातूरला नेले दोघाला, जास्त सिरियस आहेत ती 2। म्हणजे 2 मुलं जी आहेत ती गंभीररित्या जखमी झालेले आहेत आणि त्यांना लातूरला उपचारासाठी म्हणून जे आहे ते हलवण्यात आलेलं आहे। एकूणच लक्षात घेतलं आपण तर चाकूर तालुक्यातल्या राचन्नावाडीजवळ स्कूल बस जी आहे ती उलटलेली आहे आणि त्यामध्ये 30 ते 35 मुलं जी आहेत ती गंभीररित्या जखमी झालेली आहेत। जे प्रथम उपचार करून या मुलांना जो आहे तो डिस्चार्ज देण्यात येतो आहे, तर जी गंभीर मुलं आहेत त्या मुलांना लातूरकडे हलवण्यात आलेलं आहे। महेंद्र जोंद्रे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।